नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहरामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर आणि उद्या अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या वेळेमध्ये नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी खाद्य व पेय विक्री करणारी दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून दुकाने लवकर बंद करण्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी संयम आणि शिस्त राखून उत्सव साजरा करावा असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने कडक आणि चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना शांततेत आणि उत्साहात विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. डॉल्बी आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. विसर्जन मार्गावर 500 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस, 10 केएसआरपी प्लाटून आणि जलद कृती दल तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 14 ड्रोन कॅमेरे आणि 700 सीसीटीव्हीच्या सहाय्याने मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. शहरातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. परंपरागत वाद्यांचा वापर प्रोत्साहित केला जात असून ध्वनी मर्यादा पाळणे बंधनकारक आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून सर्व अधिकारी ठिकठिकाणी तैनात राहणार आहेत. आम्ही 24 तास आपल्या सेवेत तत्पर आहोत असे सांगून पोलीस आयुक्तांनी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. श्री गणेश विसर्जनानिमित्त सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगाव यांच्या वतीने उद्या शनिवारी शहरामध्ये अनंत चतुर्थीनिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देत महाप्रसादासाठी मदतीचे आवाहन केले आहे. मराठा मंदिर येथे केवळ स्वयंपाकाचे नियोजन करण्यात येणार असून उद्या सायंकाळी 7 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान तसेच धर्मवीर संभाजी महाराज चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या विधायक उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक दानशूर व्यक्ती, युवक मंडळे तसेच गणेश भक्तांनी आर्थिक किंवा धान्य साहित्य स्वरूपातील मदत उद्या शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मराठा मंदिर येथे जमा करावी असे कळवले आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी बोलताना सांगितले की महाप्रसाद पाकिटबंद स्वरूपात वाटप केला जाणार असून समस्त गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. शहरात 10 दिवस मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा झालेल्या गणेशोत्सवाला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. उद्या शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने व्यापक तयारी केली आहे. विसर्जन मिरवणूक शनिवारपासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालते. यामध्ये शहरातील 350 पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी होणार आहेत. सुमारे 4000 पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी तैनात असणार आहेत. भाविकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या उभारण्यात आल्या आहेत, तर कपिलेश्वर येथील जुना तसेच नवीन तलाव, जक्कीनहुंड तलाव आदी विसर्जनासाठी सज्ज झालेत. बेळगाव शहरामध्ये पुणे आणि मुंबईनंतर मोठ्या प्रमाणावर आणि परंपरेने गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे विसर्जनासाठी प्रमुख रस्त्यांची डागडुजी, धोकादायक झाडांच्या फांद्यांचे छाटकाम आणि वीज वाहिन्यांचे अडथळे दूर करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विसर्जन काळामध्ये अनुशासन व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खात्याची जबाबदारी मोठी असून पोलीस आयुक्तालयाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली आहे. बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सना शेख नावाची एक बनावट पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थिनी तब्बल 3 महिन्यांपासून रुग्णांवर उपचार करत होती. हे प्रकार रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे समोर आलं. कारवार येथील रहिवासी असलेल्या सना शेख सध्या कुमारस्वामी लेआउट बेळगाव येथे वास्तव्यास आहे.
बीम्समध्ये स्वतःला पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनी म्हणून भासवत ती नियमितपणे सर्जिकल वॉर्ड, ओपीडी आणि इतर विभागांमध्ये वावरत होती. या दरम्यान ती रुग्णांवर उपचार करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या तिच्या वर्तनातील विसंगती लक्षात आल्यानं संशय निर्माण झाला होता. अखेर सुरक्षा रक्षकाने ती बनावट असल्याचा संशय बीम्सच्या सर्जन व आरएमओकडे व्यक्त केला. त्यानंतर सना शेख हिला थांबून चौकशी करण्यात आली. वरिष्ठ डॉक्टरांनी विचारणा केल्यानंतर सना शेख हिने सुरुवातीला मी शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करते, इथे फक्त काही कामासाठी आले होते असा खुलासा केला. मात्र तिच्या या उत्तरावर समाधान न झाल्यानं अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानं रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहापूर बेळगाव येथील बसवान गल्लीमधील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी मंदिर हे एक प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर लवकरच नव्या रूपात दर्शनास येणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याची सुरुवात आज शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या भेटीने झाली. त्यांनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या लोकवर्गणी पावती पुस्तिकेचे पूजन केले. मंदिर सध्या अत्यंत जीर्णावस्थेत असून मंदिराच्या काही भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक, भाविक आणि प्रशासनाच्या सहकार्याने युद्धपातळीवर जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भाविकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे तसेच अनेक स्थानिक नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी यांनी गणाचारी गल्लीतील चिंतामणी सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळास भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक नागरिकांनी आयुक्तांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना मंडळात राबवण्यात येणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी उपक्रमांमध्ये महापालिकेचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या भेटीवेळी नगरसेवक शंकर पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्तांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत समाजाभिमुख उपक्रमांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. उद्यमबाग बेळगाव येथील कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर ग्रुपच्या वतीने आयोजित 4थ्या भव्य बक्षीस योजनेचा विजेता लवकरच जाहीर होणार आहे. या योजनेतील प्रथम विजेत्यास आकर्षक क्विड कार किंवा 2 लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून इतरही अनेक विजेत्यांना 15,000 ते 30,000 रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळणार आहेत. 2025च्या नव्या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी फक्त 9,600 रुपये भरावे किंवा किमान 25,000 रुपयांची खरेदी करावी लागेल. त्यामुळे भविष्यातील योजनांमध्ये सहभागी होऊन मोठी बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे. पूर्वीच्या योजनातील पहिल्या योजनेतील विजेते शंकर मोरे, केदनूर, दुसऱ्या योजनेतील कार विजेते प्रणल तोरगल, केदनूर आणि तिसऱ्या योजनेतील विजेत्या रामतीर्थनगर बेळगाव येथील रेश्मा राजू शहापूरकर हे ठरले आहेत. ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे कलाश्री ग्रुपकडून या योजनांना भरभरून प्रोत्साहन मिळत असून विजेते निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जात असल्याचे संचालक प्रकाश डोळेकर यांनी स्पष्ट केले. अनंत चतुर्दशीनिमित्त 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक नरगुंदकर भावे चौकातून सुरू होऊन कपिलेश्वर तलावाजवळ समाप्त होणार आहे. या काळामध्ये मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, बोगारवेस, टिळक चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर फ्लायओव्हर आदी मार्गांवरील वाहतूक बंद असेल. 6 सप्टेंबर दुपारी 2 वाजल्यापासून 7 सप्टेंबर मिरवणूक संपेपर्यंत हा बदल लागू राहणार आहे. खानापूर रोड, गोगटे सर्कल, जुना पीबी रोड आदी मार्गांवरून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर वाहन पार्किंग पूर्णपणे बंद असणार असून जड वाहनांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे व अधिक माहितीसाठी पोलीस सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर
आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ, श्री राजा शिवछत्रपती युवक मंडळ, कोनवाळ गल्ली, छत्रपती शिवाजी रोड, बेळगाव यांच्या वतीने गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी वैद्यकीय समन्वयक आणि रुग्णसेवक प्राचार्य आनंद अरुण आपटेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांना महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच कार्यकारी सचिव, मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगाव या नात्याने केलेल्या सेवेसाठी गौरवण्यात आले। रुग्णसेवेच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या आपटेकर यांनी संकट समयी अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे। त्यांनी आपल्या सत्कार प्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालवजी अष्टेकर यांचे आभार मानले। कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विनायक पवार तसेच मदन अष्टेकर, कुंज नावगेकर, महेश नावगेकर, कुणाल हंडे आदींसह महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती। कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावाने पार पडला। प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ असंख्य भक्तांनी घेतला। अनुगोळ येथील आदिनाथ भवनमध्ये परमपूज्य 108 आचार्य श्री धर्मसेन मुनी महाराज यांच्या सानिध्यात षोडश कारण आणि दशलक्षण अनंतनोपी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये हा धार्मिक सोहळा जैन समाजाच्या वतीने पार पडत आहे। समाजातील युवकांमध्ये धार्मिक शिक्षण, एकात्मता आणि संस्कार बिंबवण्यासाठी विविध पूजा, मंत्रोच्चार, भजन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमात समाजातील सुमारे 150हून अधिक श्राविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। धर्मप्रसार, सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी हा महोत्सव समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे। भाजप नेते किरण जाधव यांनी गणेशोत्सवाच्या 10व्या दिवशी बेळगाव शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मंडळांच्या सजावट, सामाजिक उपक्रम आणि भक्तिमय वातावरणाचे कौतुक करत उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या। गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकत त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला। यावेळी नार्वेकर गल्ली, बेळगाव येथील युवक मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विसर्जन मार्गावरील अडचणींची माहिती घेतली आणि मिरवणूक शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले, बेळगावमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वधर्मीय उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात। हे सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे। यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रायबाग तालुक्यातील कुडची शहरात ईद मिलादुन नबी निमित्त हजरत शेख मखदूम दादा दर्गा येथून भव्य मिरवणुकीस दुपारी 2 वाजता सुरुवात झाली। मिरवणूक गोळीबार चौक, मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानक, कर्नाटक चौक मार्गे हजरत मासाहेबा चौकामध्ये पोहोचली आणि संध्याकाळी 6:30 वाजता पूर्वीच्या ठिकाणी समाप्त झाली। मार्गावर ठिकठिकाणी सरबत, पाणी, आईस्क्रीम व गोड पदार्थ यांचे वाटप करण्यात आले। मिरवणुकीतील सजवलेल्या 4 चाकी वाहनांनीही गोड पदार्थ वाटपात सहभाग घेतला। संपूर्ण मिरवणुकीदरम्यान इस्लामी नाते, सलाम पठण होत होते आणि मोठी गर्दी दिसून आली। शुक्रवारी भरणारा कुडचीचा बाजार रद्द करून दुसरीकडे हलवण्यात आला होता। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ यांच्या नेतृत्वात बंदोबस्त तैनात होता। कुडची व हारुगेरी पोलीस दल मिरवणुकीच्या मार्गावर सतत गस्त घालत होते। लक्ष्मीनगर, गणेशपूर, हिंडलगा, बेळगाव येथील ओंकार युवक मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यांत्रिक जीवनशैलीत हरवून चाललेला पारंपरिक खेळ, लोकपरंपरा व ग्रामीण संस्कृतीचा परिचय नव्या पिढीला व्हावा यासाठी यंदा खास संस्कृती दर्शन या नावाने प्रातिनिधिक प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या प्रदर्शनात दररोज पहाटे येणारा वासुदेव, अस्वल घेऊन फिरणारा दरवेशी, मदारीचे खेळ, लगोरी, कोल्ह्याटाचा खेळ तसेच जुनी नाणी व नोटांचे प्रदर्शन यासारख्या लुप्त होत चाललेल्या संस्कृतीच्या विविध पैलूंना जिवंत स्वरूपात सादर करण्यात आले आहे। या संकल्पनेच्या तयारीकरिता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 1 महिन्याभरापासून सातत्याने मेहनत घेतली आहे।
विशेष म्हणजे शिव गणेश मंदिर परिसरात लहान मुलांसाठी स्वतंत्रपणे पारंपरिक वस्तू व सांस्कृतिक घटकांचे प्रदर्शनही उभे करण्यात आले आहे. हा उपक्रम नव्या पिढीला आपल्या समृद्ध परंपरा व संस्कृतीची ओळख करून देतोय. या उपक्रमामुळे समाजात सांस्कृतिक जागृती निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. बेळगाव शहरातील हिंडलगा येथील बाजीप्रभू देशपांडे युवक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजन तसेच पूजनानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. मंडळाचा मुख्य उद्देश सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे हा होता. यासाठी येथील युवक मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून शांततेत धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळेच या मंडळाची ओळख शांतताप्रिय मंडळ म्हणून झाली आहे आणि पोलीस बंदोबस्ताची गरजही भासलेली नाही. हे मंडळ अतिशय जुने असून गेल्या 50 ते 60 वर्षांपासून सातत्याने महाप्रसाद वितरणाचा उपक्रम राबवला जातो, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवासह शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसेच नवरात्रोत्सव निमित्तही मंडळाकडून दुर्गादेवीची स्थापना करून शांततेने पूजा अर्चा केली जाते. स्थानिक ग्रामस्थांचा या सर्व उपक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. बेळगाव शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये भव्य श्रीमूर्ती व देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात शनिवारी रात्रीपर्यंत शहर व उपनगरात तोबा गर्दी पाहायला मिळाली. उद्या शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने आज शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात गणेश दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सायंकाळी 7 नंतर कुटुंबासह नागरिक विविध मंडळाच्या सजावटी व मूर्ती पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करत आहेत. शहापूर येथील बॅरिस्टर नाथपै चौक येथील काशी विश्वनाथ व नमामी गंगेवरील देखावा विशेष आकर्षण ठरत आहे. एसपीएम रोडवरील मंडळाचा शिवतांडव देखावा तसेच गोवावेस व अनुगोळ येथील विविध देखावे भाविकांना भुरळ घालत आहेत. शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर येथील मंडळाने ऑपरेशन सिंदूरचा प्रभावी देखावा सादर केला असून शिवाजीनगर, वडगाव, शहापूर आणि अनुगोळमधील आकर्षक मूर्ती व देखावे पाहण्यासाठी लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वजण उत्साहात सहभागी झाले आहेत. अनमोड घाटातील गोवा हद्दीतील डांबरी रस्ता गेल्या 4 जुलै रोजी खचल्यामुळे 2 सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवांना वगळता वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रस्ता अद्याप पूर्णपणे दुरुस्त न झाल्याने गोवा पीडब्ल्यूडी विभागाने कालावधी वाढवण्याची विनंती केली होती. मात्र नागरिक व ट्रक असोसिएशनच्या विरोधामुळे मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सुरक्षिततेसाठी रस्त्यालगत पत्रे लावणे, स्पीड लिमिट बोर्ड, झाडे तोडणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून हा घाट मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. दरम्यान कोसळलेल्या भागाचे मुख्य दुरुस्ती काम लवकरच सुरू होणार असून 2-3 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.